वर्षभर वारकरी ज्या सोहळ्याची वाट बघत असतात तो वारी प्रस्थान सोहळा आज सुरू झालाय। आज देहूतून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान होतंय। लाखो वारकरी या सोहळ्यासाठी देहूत दाखल झालेत। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या आळंदीतून बोलतायत, आपण पाहतोय। गरज नाही, लाईटची गरज आहे। सर, काय शुभेच्छा द्याला जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ होते। तुम्ही पिंपरी चिंचवडमधल्या वेगवेगळ्या संतपीठाला आलात, शिल्पाचं अनावरण केलंय माऊलींचं आणि नामदेव महाराजांचं भेट। मला अतिशय आनंद आहे की या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार होतोय। एकीकडे ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराजांच्या भेटीचा जो ऐतिहासिक क्षण आहे, तो क्षण ज्या ठिकाणी पुनर्निर्मित करण्यात आलेला आहे त्या शिल्पाचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचे महेशदादा लांडगे यांच्या पुढाकाराने सुरू झालेलं संतपीठ, या संतपीठाच्या उद्घाटनाकरता भेट देण्याकरता या ठिकाणी मी आलो। मला अतिशय मनापासून आनंद आहे, कारण संतपीठ ही एक अतिशय सुंदर संकल्पना आहे। आपली जी संस्कृती आहे, आपला जो सांस्कृतिक ठेवा आहे, आपलं जे पारंपरिक ज्ञान आहे, संतांची जी वाणी आहे, संतांचे अभंग आहे, त्यातलं जी फिलॉसॉफी आहे, या सगळ्या गोष्टी जगापर्यंत पोचवायच्या असतील तर त्या आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत देखील न्याव्या लागतील। आणि या ठिकाणी हे संपूर्ण संत साहित्य सीबीएसई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा चारही भाषांमध्ये शिकवलं जात आहे। अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक ज्ञान या ठिकाणी मुलांना प्राप्त होत आहे। विविध वाद्य वाजवण्याचं त्या ठिकाणी प्रशिक्षण त्यांना मिळतं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे अभंग गाण्याचं त्यांना प्रशिक्षण मिळतं आहे, गायनाचं प्रशिक्षण मिळतं आहे। आणि आपल्याकडे एक जी काही मोठी वारकरी परंपरा आहे आणि त्यासोबत एक कीर्तनकारांची परंपरा आहे, अशा सगळ्या परंपरा जपण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि याला एक वैश्विक स्वरूप दिलेलं आहे। म्हणजे ही मुलं आता केवळ भारतापुरतं नाहीत, तर उद्याच्या काळामध्ये इथलीच मुलं विश्वामध्ये आपला भागवत धर्म पोचवू शकतील, अशा प्रकारचं ट्रेनिंग त्यांना दिलं जात आहे। त्यामुळे अतिशय सुंदर ही संकल्पना आहे। आताच सदानंद मोरे साहेबांनी आम्हाला पुढचा याचा काय प्लॅन आहे तो देखील सांगितला। जो काही पुढचा याचा एक संकल्प आराखडा तयार करण्यात आलाय त्याला महाराष्ट्र सरकार पूर्ण मदत करेल। नाही, आपण त्यांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितली की आपण अशा प्रकारचं एक संतपीठ हे पंढरपूरला तयार करतोय आणि एक आपण आळंदीला देखील तयार करतोय। तर या सगळ्या गोष्टींचं एक प्रकारे एकमेकाला पूरक अशा प्रकारची सिनर्जी त्याची व्हावी, या दृष्टीनं ज्यातनं अतिशय परिपूर्ण अशा पद्धतीनं आमची भावी पिढी तयार व्हावी, ह्या खूप चांगली संकल्पना त्यांनी मांडली आहे। त्यामुळे आमचा प्रयत्न असेल की याला एकमेकासोबत कसं जोडून घेता येईल। हे संतपीठाचा विषय निघालाच आहे, तर त्याला जोडून आज एक विषय चर्चेत आहे, तो म्हणजे हिंदी कंपल्सरी केल्याचा, अनिवार्य केल्याचा। तुम्ही काय सांगाल? मोरे दादा सुद्धा इथेच आहे, याच्यावरून खूप वादंग आधीच झालाय। असं आहे की आधी आपण अनिवार्य केली होती, काल जो जी आर काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे। आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल। 3 भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं। ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त 2 भाषा, त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे। एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात, त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे। कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल। त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल, ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल। त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो
तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे. मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो. हे योग्य नाहीये. भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगल्या आहेत. ठीक आहे, आता इंग्रजी व्यवहार भाषा झाली आहे, पण या नवीन शैक्षणिक धोरणाने सगळ्यात महत्त्वाचं काम जर काही केलं असेल तर मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग खुला केलाय. आता आपण इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी हे मराठीत शिकवायला लागलो. यापूर्वी कधीच नव्हतं. नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपले डॉक्टर जे बनतायत वैद्यकीय क्षेत्रात ते मराठीमध्ये बनतायत, MBA मराठीमध्ये बनतायत. म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाने मराठीला वैश्विक भाषा, ज्ञानभाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघडं केलंय आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाहीये. तुम्ही जर तोच GR बघितला असेल तर त्यात सांगितलंय कुठल्याही प्रकारची शाळा असो मराठी अनिवार्यच असेल. ते मराठीला पर्याय नाहीये, हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत. कुठलीही भारतीय भाषा ज्याला जी शिकायची आहे ती शिकता येईल. राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, थोडं कन्फ्युजन दिसतंय मग या निर्णयामुळे. माझी राज ठाकरेंची चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे की 2च भाषा असल्या पाहिजेत, तिसरी भाषा तुम्ही लादू नका. मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक NEP मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय. जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषाच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. NEP देशाकरता आहे. आपल्याला कल्पना आहे की 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही. आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट. आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे जो काही सन्माननीय श्री राज ठाकरेंचा आग्रह आहे की 2च भाषा ठेवा, मला असं वाटतं की केंद्र सरकारने NEPच्या माध्यमातून 3 भाषेचं सूत्र, आणि हे काही NEP केवळ केंद्र सरकारने तयार केली नाही, देशभरातल्या एक्सपर्ट्सनी बसून NEP तयार केली. ती करत असताना कॉग्निटिव्ह पॉवर माइंडची किंवा मुलांचं मस्तिष्क कसं डेव्हलप होतं, त्याच्यामध्ये त्याची सायकोलॉजी काय, अशा सायंटिफिक गोष्टीचा विचार केल्यानंतर मग हे धोरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. हे धोरण तयार करताना एक्सटेन्सिव्ह जवळपास 3 वर्ष चर्चा झालेल्या आहेत. त्याच्यावर सजेशन, ऑब्जेक्शन झालेले आहेत आणि त्यानंतर हे 3 भाषांचं सूत्र आपण स्वीकारलेलं. प्रधानमंत्री ने ट्रंप से बात की है और कहा है ऑपरेशन सिंदूर के बारे में बात हुई और कहा है कि मध्यस्थता की हमें कोई जरूरत नहीं, बात क्लियर कर दी है. देखिए, पहले दिन से भारत की भूमिका ये रही है कि मध्यस्थता की कोई आवश्यकता नहीं है. इसीलिए जब भारत की सेना ने पाकिस्तान के हवाई अड्डों को एक प्रकार से सैनिकी हवाई अड्डों को तहस नहस किया, उसके बाद पाकिस्तान जब सीज फायर पर आया और उसने कई देशों से विनती की कि भारत को कहिए कि हमारे साथ सीज फायर करिए, तो भारत ने स्पष्ट भूमिका रखी कि किसी देश को बीच में आने की आवश्यकता नहीं है. अगर पाकिस्तान सीज फायर चाहता है तो सामने से हमसे बात करे और हमको विनती करे. और पाकिस्तान ने सामने से जब बात की तब हमने सीज फायर को स्वीकारा है. पहले दिन से हमने इस बात को स्पष्टता के साथ रखा है, हमको तीसरे देश की आवश्यकता नाही आहे. काल दिवसभर बडगुजरांचा पक्ष प्रवेश गाजलाय. तुम्ही काय सांगाल? आता एकदा आधी टीका केलेली होती त्यांच्यावर, दाऊद आणि सलीम कुत्ताचे मित्र आहेत आणि त्यांच्यावर टीका केली, गुन्हे दाखल झाले. काल पक्षप्रवेश झाला आणि बावनकुळे साहेबांना कल्पना नव्हती. असं आहे, 2 गोष्टी याच्यामध्ये सांगतो की ही गोष्ट खरीच आहे की त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेंनी रिलीज केला होता. पण त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचं पूर्ण त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर चौकशी अंती त्यांच्यावर कुठलीही कारवाई त्यात झालेली नाही. आणि ते त्या पक्षात असताना या पक्षात आल्यावर नाही. पुन्हा एकदा सांगतो, हे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या विरुद्धचे उमेदवार ते होते, शिवसेनेचे उमेदवार ते होते. आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षामध्ये येण्याचं त्या ठिकाणी इच्छा दाखवली. शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेले आहेत. आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचं स्वागत करतो. अर्थात अपेक्षा हीच असते की त्यांचा जुना इतिहास काय असेल, वागण्याची पद्धत काय असेल ती बाजूला ठेवून
आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नीती नियमांनी वागलं पाहिजे. काल ज्यावेळेस पक्षप्रवेश ठरला त्यावेळेस आम्ही ही जबाबदारी गिरीश महाजनांवर दिली होती. बावनकुळे साहेबांना सकाळी त्याची कल्पना नव्हती की त्याच दिवशी प्रवेश आहे. आपण नाशिकमध्ये बावनकुळे साहेबांनी सगळ्यांना समजवलं की आपल्याला का प्रवेश त्यांचा घ्यायचा आहे, त्यांची कुठे त्याला विरोध नव्हताच. मग ज्यावेळेस गिरीश महाजनांनी सांगितलं की आजचा प्रवेश ठरला आहे त्यावेळेस ते स्वतः हजर होते. त्यामुळे मला असं वाटतं फार तर कम्युनिकेशन गॅप असेल, विरोध कोणाचा नव्हता. स्थानिक स्तरावर काही आमच्या इथे विरोध त्याला झाला, पण त्यांनाही आम्ही समजावून सांगितलं की आपल्याला पक्ष वाढवायचा. साहेबांनी काल जे वक्तव्य केलं काय केलं मला माहिती नाही. संधी साधून संधी जे भाजपासोबत जातील त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. एकंदरीत राष्ट्रवादी एकत्रित चर्चा होते त्याला आता फुलस्टॉप मिळाला आहे. तर त्याच्यावर पहिलेच बोललो आहे की बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मला व्हायचं नाही. तर शेवटचा प्रश्न आहे फक्त. ओंकार कदम जे भाजपचे कामगार आघाडीचे अध्यक्ष होते, गुन्हा दाखल झालाय काल रात्री त्यांच्यावरती. पक्षाने मात्र अजून काही त्यांच्यावर कारवाई केली नाही, ज्यावरून टीका होते. म्हणजे कसं आहे, हा अतिशय स्थानिक विषय आहे. स्थानिक पातळीवरच त्याचा निर्णय होईल.